उद्यापासून महिना बदलणार आहे, जुलै महिना सुरू होईल, पण त्याचबरोबर काही नियमही बदलणार आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल. 1 जुलैपासून नेमके काय काय बदल होणार आहे ते बघूयात या व्हिडिओमध्ये. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेल्वेचं तात्काळ तिकीट काढण्यासाठी आता आधार कार्ड आवश्यक असणार आहे. तुम्हाला जर तात्काळचं तिकीट बुक करायचं असेल तर त्यासाठी आधार पडताळणे आवश्यक असेल. जे एजंट आहेत त्यांना पहिल्या 30 मिनिटांनंतर, तात्काळचं तिकीट ओपन झाल्यानंतर पहिल्या 30 मिनिटांनंतर त्यांना तिकीट खरेदी करता येईल. जेन्युइन प्रवाशांना तिकीट मिळण्यामध्ये कोणत्याही अडचण येऊ नये, त्यांना सोपं व्हावं यासाठी हा नियम लागू करण्यात आलाय. दुसरं म्हणजे रेल्वेचं तिकीट महागण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालय नॉन एसी कोचसाठी प्रति किलोमीटर 1 पैसा आणि एसी कोचसाठी प्रति किलोमीटर 2 पैसे तिकीट दर वाढवू शकतं. याचा जवळचा प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्यावर फारसा परिणाम होणार नाही, पण जे लांबचा प्रवास करतात रेल्वेनं त्यांचे तिकीट दर वाढवू शकतात. तिसरं म्हणजे तुम्ही जर ICICI बँकेचे ग्राहक असाल तर तुम्हाला ATM मधून पैसे काढणं महाग होऊ शकतं. मेट्रो सिटीमध्ये 3 ट्रान्झॅक्शन आणि नॉन मेट्रो सिटीमध्ये 5 ट्रान्झॅक्शन मोफत असतात. त्याच्यानंतर जर तुम्हाला रोख रक्कम काढायची असेल ATM मधून तर त्यासाठी ₹23 प्रति ट्रान्झॅक्शन पे करावे लागू शकतात. तिसरं, जर तुम्हाला नवीन पॅन कार्डसाठी अप्लाय करायचं असेल तर आधार कार्ड कंपल्सरी असेल. याआधी कोणतंही वैध ओळखपत्र चालत होतं, पण आता आधार कार्ड अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यामुळे नवीन पॅन कार्ड घेण्यासाठी आधार कार्ड असणं गरजेचं आहे. 5वा महत्त्वाचा बदल म्हणजे तुमच्या घरातील गॅस सिलेंडर महाग होऊ शकतो किंवा स्वस्त होऊ शकतो. दर महिन्याच्या 1 तारखेला तेल कंपन्या विमान इंधनाच्या किमती आणि त्याचबरोबर LPG सिलेंडरच्या ज्या किमती आहेत त्यांचा आढावा घेतात आणि त्यानंतर दर निश्चित करत असतात. त्यामुळं 1 तारखेला एकतर दर हे वाढवले जाऊ शकतात किंवा कमी होऊ शकतात. त्याचा थेट परिणाम तुमच्या बजेटवर होईल.